पाणीचा समान शब्द काय आहे? जल, उदक, जीवन, अंबू, पय, नीर, तोय असणार आहे इथे, तोटा येणार नाही. आनंद, हर्ष, संतोष, सुख, प्रमोदिता, प्रमोद. प्रमादचा अर्थ चूक येतो. प्रमोद म्हणजे सुख, तर प्रमादचा अर्थ चूक असतो विद्यार्थ्यांनो. आपत्ती, संकट, पीडा, विघ्न. त्यानंतर प्रश्न पाहता, अघळ या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द शोधा. वाकळ, उकळ, पघळ का पाल्हाळ? तर जोड शब्द आपल्याला विचारलंय, मग अघळच्या जोडीने येणारा शब्द आहे पघळ. अघळ, पघळ, झाड, लोट, जीव जंतू, धागा, दोरा, दाणा, पाणी, धड, धाकड हे जोड शब्द काही दिलेले आहेत, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर पहा, तू एक गाणे म्हण या वाक्याचे विद्यार्थी वाक्य शोधा. विद्यार्थी म्हणलेलं आहे म्हणजे इथे क्रियापदाला वावी वे प्रत्यय जोडलं पाहिजे. तर पर्याय पहा, तू एक गाणे म्हणतोस का? तर पाहिजे. तर प्रश्नार्थी वाक्य आहे, तू एक गाणे म्हणावेस, तर पहा इथे वे प्रत्यय आलंय म्हणजे हे असणार आहे योग्य उत्तर. तू एकही गाणे म्हणू नकोस, तर पहा हे तर नकारार्थी वाक्य आहे. वा, उत्तम गाणे म्हणतेस तू, हे तर उद्गारार्थी वाक्य आहे. मग आपल्याला विद्यार्थी विचारलं होतं म्हणजे बी पर्याय इथे योग्य असणार आहे मुलांना. त्यानंतर पहा प्रश्न, तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे ते शोधा. मूर्खपणा करून नुकसान करून घेणे, काही न खाता उपाशी राहणे, लोभीपणाने वागणे का नेहमी विनम्रपणे वागणे? तर पहा या म्हणीचा योग्य अर्थ आहे मूर्खपणा करून दोन्हीकडून नुकसान करून घेणे. ए पर्याय इथे बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा आणखी काही म्हणी व त्यांचे अर्थ दिलेले आहेत. दातास दात लावून बसणे या म्हणीचा योग्य अर्थ काय? काहीही न खाता उपाशी राहणे, लोभीपणाने वागणे, कपटीपणाने वागणे, रात्र थोडी सोंगे पार, काम भरपूर वेळ कमी, पायीची वाहन पायी बरी, योग्यतेप्रमाणे वागवावे. तर पहा वाहन म्हणजे काय? चप्पल. त्यानंतर पहा पाटावर बसून जेवावे, कंसातील शब्दाची जात ओळखा. वर हे कंसामध्ये दिलेलं आहे. मग पहा हे काय असणार आहे? विशेषण, क्रियापद, उभयान्वयी, अव्यय की शब्दयोगी अव्यय? तर पाटावर म्हणजे शब्दाला जोडून आलेलं आहे म्हणजे काय असणार आहे? शब्दयोगी अव्यय. डी हे पर्याय इथे योग्य असणार आहे. कारण शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र असे शब्द नसतात, ते शब्दांना जोडून नामांना, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम म्हणजे ते शब्दांना जोडून येतात. आणि ही जी काय असतात शब्दयोगी अव्यय हे मूळची क्रियाविशेषणे अव्यय असतात. तर इथे उदाहरणे देखील दिलेत. घरासमोर तुळस आहे, युवराज धोनीपेक्षा उंच आहे, झाडावर पक्षी बसले आहे. तर शब्दयोगी अव्ययाचा जो काही व्हिडिओ आहे एक्सप्लेनेशनचा ते मी आधीच अपलोड केलं आहे, त्याचं तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या. आणि जर कोणाला वनरक्षक भरतीचं हे पुस्तक हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, किंवा हे पुस्तक ॲमेझॉनवर अवेलेबल आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपले सराव हे चांगल्या प्रकारे चालू ठेवायचे आहे.